नमस्कार. आजचा हा दिवस क्रमांक 145. 1997पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच इतिहासाचा व पराक्रमाचा वारसा लाभलेले पराक्रमी पुणेकर. काल मी आपल्याशी जो थोडा संवाद साधला त्यामध्ये पराक्रमाचा वसा पुढे चालवूया असं म्हटलं. म्हणजे आत्तापर्यंतचे 144 जेवढे म्हणून आपले भाग झाले त्याच्यामध्ये आपला पूर्वीचा इतिहास, पूर्वीचा पराक्रम, त्याचबरोबरीने सद्यस्थिती आणि सद्यस्थितीवरती आपण काय केलेलं आहे याच्याबद्दल मला दिसलेलं विवेचन मी आपल्यासमोर केलं. आणि काल मी जेव्हा आपल्याशी बोललो त्याच्यानंतर दोघा-तिघांशी माझा संपर्क झाला. आमची जी वेबसाईट ज्यांनी बनवलेली आहे अभिनव कुऱ्हाडे, त्यांचे एक मित्र आहे देशपांडे म्हणून, ते वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करत असतात. त्यांचं एक 8 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं आणि परवा ते माझ्याकडे आले होते. आम्ही एक तासभर 1.5 तास आम्ही बसलो होतो आणि महाराष्ट्र पर्यटनाच्या हिशोबातून काय काय इव्हेंट्स करू शकतो, काय करता येऊ शकतं, असं आम्ही थोडंसं साधक-बाधक एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान केलं. आणि मग त्यामध्ये असं म्हटलं की इव्हेंट नावाची जी गोष्ट आहे, आपण आपलं दैनंदिन जीवन उत्तम पद्धतीने जगायला लागलो की इव्हेंट हे मोठे होतात. आणि इव्हेंट नुसते आपण मोठे करण्याचा जर आपण ध्यास धरला तर त्या इव्हेंटमध्ये शक्ती राहत नाही आणि आपलं दैनंदिन जीवन जर चांगल्या पद्धतीचं नसेल तो इव्हेंट देखील छान होत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला एका लोक चळवळीमध्ये रूपांतरित करण्याची आवश्यकता आहे असं मी म्हटलं. आता लोक चळवळीमध्ये रूपांतरित करा म्हणजे काय? अगदी पुण्यामध्ये एखादा रिक्षावाला आहे, तो रिक्षावाल्याने ह्या पर्यटनामध्ये काय करू शकतो? मग तो त्याच्या गाडीमध्ये बसलेल्या, रिक्षामध्ये बसलेल्या पॅसेंजरशी काही संवाद साधू शकतो. आपल्या महाराष्ट्राबद्दल, आपल्या पुण्याबद्दल, प्रसंगी तो ज्या गावामध्ये राहतो त्या गावाबद्दल तो बोलू शकतो. हे देखील योगदान आपल्या पर्यटनासाठीच असणार आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण असलेलं वातावरण बदल करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता हे जसं मी त्याच्याशी म्हटलं तसं महाराष्ट्र पर्यटन हे माणसांचं पर्यटन आहे असं मी नेहमी सांगत आलेलो आहे. मग माणसांचं पर्यटन आहे म्हणजे काय आहे? तर मनुष्य हा केंद्रबिंदू आहे. मनुष्य हा ह्या सगळ्या गोष्टींमधला महत्त्वाचा आहे. हे मला मागे आठवतं की एकदा एका चित्रकाराने सुंदर चित्र काढलं होतं, निसर्गचित्र होतं, परंतु त्याला त्याच्यामध्ये मार्क्स मिळाले नाहीत. आणि जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की तू निसर्ग उत्तम दाखवला, पण निसर्गामध्ये मानव नावाचा घटक हा खूप महत्त्वाचा आहे, हा मानव त्यात कुठंच दिसत नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला मार्क दिलेले नाहीत. मला ते उत्तर त्यावेळेला जेव्हा माझ्या ऐकण्यामध्ये आलं तेव्हा मला थोडंसं विचित्र वाटलं होतं की अरे निसर्ग हा निसर्ग आहे. त्या कलाकाराने सुंदर पद्धतीने त्या ठिकाणची झाडी, त्या ठिकाणचे डोंगर हे काढलेले आहेत आणि कदाचित त्याला त्यात मनुष्य महत्त्वाचा वाटला नसेल असं त्यावेळेस मला वाटलं. मी म्हटलं ठीक आहे, प्रत्येकाचं आपापलं एक मत असतं. कालांतराने काही वर्षांपूर्वी जेव्हा माझी मुलगी शाळेमध्ये लहान होती आणि एका चित्रकले स्पर्धेमध्ये तिला शाळेतर्फे पाठवण्यात आलं होतं आणि त्यावेळेला दिलेल्या विषयाच्या आधारावरती चित्र काढायचं आणि तिने त्यावेळेला गणपतीचे दिवस होते, गणपतीच्या मूर्तीचं सुंदर चित्र काढलं तिने, मिरवणुकीचं चित्र. आणि मिरवणुकीमध्ये तिने बरीच डोकी दाखवली, म्हणजे ज्याच्यातून खूप मोठ्या संख्येने लोक त्यामध्ये सहभागी झाले आहेत अशा प्रकारचं ते दृश्य निर्माण झालं. आणि त्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. आणि जेव्हा तिला बक्षीस देण्यात आलं त्यावेळेस या परीक्षकांनी त्यावेळेस सांगितलं की तू चित्र जे काढलंस त्याच्यापेक्षासुद्धा काही लोकांनी छान चित्र काढलेली होती, परंतु आम्ही तुझ्या चित्राला पहिला मार्क अशासाठी दिलेला आहे की तू नुसतं गणपती काढलेला नाही आहेस, गणपतीच्या उत्सवामध्ये सहभागी असलेल्या लोकांना देखील तू दाखवलेला आहेस. हे त्यातलं महत्त्वाचं आहे. कारण ही सगळी लोकं जर असतील तर गणपतीचं महत्त्व राहणार आहे, पण जर गणपतीचं फक्त चित्र असेल आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग नसेल तर त्या गणपतीला काही अर्थ राहत नाही, अशा प्रकारचं त्यांनी म्हणणं मांडलं. आणि तेव्हा मला आधीच्या वेळेस जो मला अनुभव आला होता एका चित्रकाराच्या त्या स्पर्धेबद्दलचा जो मी आपल्याशी बोललो तो माझ्या एकदम लक्षात आला. मिळालं हो बरोबर आहे की निसर्गामधला मनुष्य हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
आणि त्याची दखल घेतलीच पाहिजे. आता हे जसं एका बाजूला उदाहरण आहे, तसं आपल्या इथल्या परिस्थितीबद्दलचं योग्य विवेचन करणं ह्याची देखील आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळी मोठमोठी उदाहरणं शोधायला जातो, पण आपल्या आसपास सुद्धा घडत असतात. जसं मी माझ्या मुलीच्याबद्दल सांगितलं, अंबिकाबद्दल, तसं माझ्या मुलाच्या बाबतीत देखील एकदा घडलं. तो जेव्हा शाळेत शिकत असताना 2004-5 सालची गोष्ट आहे. त्याला त्याच्या शाळेतर्फे वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठवण्यात आलं होतं, लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने. आणि लहान जेव्हा विद्यार्थी असतो तेव्हा त्याच्याकडून तयारी करून घेणं हा स्वाभाविक भाग असतो. आणि म्हणून त्याच्याकडून मी उत्तम तयारी करून घेतली. साधारणतः लोकमान्य टिळकांची आपण उदाहरणं द्यायला लागलो की त्यांनी शेंगांची उदाहरणं, अशा प्रकारची आपण उदाहरणं देतो. त्या सगळ्या गोष्टींना मी फाटा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडून तयारी करून घेतली. आणि त्याला म्हटलं की तुझं जो स्पर्धेचा दिवस आहे त्याच्या 3 दिवस आधी तुझी तयारी पूर्ण झाली असली पाहिजे. आणि त्याने उत्तम पद्धतीने तयारी केली. आणि ते सगळं झाल्यानंतर मी त्याला सांगितलं की आता मी तुला नवीन एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट तू त्या सभागृहामध्ये तुझ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सर्वात शेवटी सांगायची आहे. आणि सर्वात शेवटी सांगितल्यामुळे कदाचित तुला बक्षीस मिळणार नाही. आधीची उत्तम तयारी आहे, त्याच्यावरती पाणी फिरेल, परंतु ती गोष्ट तू सांगायची आहेस. आणि मग मी त्याला असं म्हटलं की त्या ठिकाणी सांग की लोकमान्य टिळक मला का आवडतात, तर या देशाची फाळणी कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. माझ्या देहाचे तुकडे झाले तरी चालतील, परंतु देशाची फाळणी होऊ देणार नाही. अशा वल्गना करणाऱ्या नेतृत्वापेक्षा मूकपणाने होणाऱ्या बंगालची फाळणी रद्द करण्याचा एक मोठा पराक्रम लोकमान्य टिळकांनी करून दाखवला आणि म्हणून मला लोकमान्य टिळक प्रिय आहेत. हे वाक्य तू आवर्जून सांगायचं. आणि हे वाक्य सांगून झालं की बसताना फक्त तू कार्यक्रमाचे जे त्या सभागृहामध्ये अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आणि परीक्षकांकडे बघायचं आणि आपल्या जागेवर बसायचं. त्याच्याकडून तयारी उत्तम करून घेतल्यामुळे त्याने ते केलं. आणि त्याला कल्पनाही दिली होती की तुला त्यामुळे बहुतेक बक्षीस मिळणार नाही, तयारी ठेव. आणि तसंच घडलं. परीक्षकांच्या चेहऱ्यावरती फक्त एक मंद स्मित आलं, परंतु त्याला मार्क मात्र मिळाले नाहीत. कारण त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. आणि ही वस्तुस्थिती सांगितली म्हणजे कोणाबद्दलचा द्वेष असा विषय नाही आहे. जेव्हा मनुष्य काम करत असतो तेव्हा मनुष्य काम करत असताना चुकत देखील असतो. आणि आपल्या इथे ज्या प्रकारचं वातावरण आहे, एखादा माननीय एखादा नेता असतो, त्याच्या होमध्ये हो मिळवलं की तुम्हाला सगळे गुन्हे आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. पण त्याच्यापेक्षा वेगळं आपण काही मांडायला लागलो की तुम्ही त्या ठिकाणी नाकारले जाता आणि झिडकारले जाता. ही सर्वात मोठी समस्या आपली आहे. कारण झिडकारले जाऊ नये यापोटी आपण त्या व्यक्तीची आरती करण्यामध्ये धन्यता मानायला लागतो. त्याला कुठेतरी देवत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करायला लागतो. कारण त्याच्या देवत्वाचा जय जयकार करण्यामध्ये आपलं हित आहे असं आपण समजत असतो. पण त्यातून समाज मात्र मागं पडत असतो. आणि म्हणून महाराष्ट्र पर्यटन मी जे म्हणतो ते माणसांचं पर्यटन आहे, त्याचं आपल्याला संतुलन साधायचं आहे. आणि हे जेव्हा संतुलन साधण्याची मी जेव्हा आपल्याशी गोष्ट करतो तेव्हा सहज मला 2 गोष्टी लक्षात आल्या. लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी मी आणि प्रतिभा आम्ही दोघंही महाबळेश्वरला गेलो होतो. तिथल्या MTDC रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता. जायच्या दिवशी बाहेर निघत असताना त्या ठिकाणी काही सफाई करणारे कर्मचारी आम्हाला भेटले. त्यातले एकाचं बहुधा नाव रमेश किंवा सुरेश असं असावं. त्याला सहजपणाने विचारलं की तुम्ही कुठे राहता, तर म्हणाले मी पारमाची गावाच्या इथं राहतो. मी म्हटलं पारमाची म्हणजे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अफजल खानाचा तळ होता आणि नाही म्हणले, हे पारमाची वेगळं आलं. आणि म्हणाला मग तुम्ही येता कसं, तर म्हणाले आमच्या इथून कुठल्याही प्रकारची येण्याची सुविधा नाही. रोज सकाळी 7ला मी डबा घेऊन MTDCमध्ये ड्युटीवर येण्यासाठी यायला सुरुवात करतो. 9 वाजता मी MTDCमध्ये पोहोचतो आणि माझी सफाईची कामं सुरू करतो. संध्याकाळी 5 वाजता पुन्हा परत मी चालत जायला सुरुवात करतो आणि संध्याकाळी 7 वाजता मी माझ्या घरी पोहोचतो. आपल्याला जे काम करायचं आहे ते या प्रकारच्या लोकांसाठी काम करायचं आहे की जे रोज आपल्या जीवनामध्ये एवढं आधुनिक युग असूनसुद्धा 2 तास चालत जातात आणि 2 तास पुन्हा परत चालत जातात घरी पोहोचण्याकरता. असं एकदा आम्ही काशीद बीचला होतो. त्या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये मुक्काम होता. तिथले मॅनेजर आणि मालकांशी आमच्या सहज गप्पा झाल्या आणि गप्पा मारता मारता मी म्हटलं की तुमच्या हॉटेलमध्ये जो काही स्टाफ आहे ही सगळी लोकं राहणारी कुठली आहेत.
मला बोलताना म्हणाले की मागेच जो डोंगर आहे त्या डोंगरावरती वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये राहणारे हे सगळे लोक आहेत. मग मी त्यांना एक सहज गोष्ट सुचवली. म्हणजे एक उपक्रम ह्यावर्षी करा ना. त्यावेळेला काय करता येईल म्हटलं, तुम्ही ह्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना विविध ठिकाणी नेण्याचं आणि ठिकाणं बघून या म्हणून सांगत असतं, हे मला माहिती आहे. आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांच्या पॅकेजमध्ये 100-150 रुपयाची अजून वाढ करा. त्यांनी फार मोठा फरक पडणार नाही. आणि ते जे 100-150 रुपये आहेत ते तुमच्या इथे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही ते द्या. आणि त्या दिवाळीच्या काळामध्ये आलेल्या सगळ्या पर्यटकांना एक आवाहन करा की मागच्या डोंगरावरती वस्ती आहे, प्रत्येक पर्यटकाने त्या ठिकाणच्या एका घरामध्ये चहा पिण्यासाठी जायचं आहे. आणि त्या कर्मचाऱ्याला सांगा की हे जे 150 रुपये दिलेले आहेत ह्याच्यामधून तुझं घर जरा नीटनेटकं दिसेल असं कर, आणि जे कोण लोक येतील त्यांना चहा देण्याची तू व्यवस्था कर. फक्त संवाद साध. या संवादामधूनच गोष्टी घडत जातील. त्या मॅनेजरनं ते पटलं. मला म्हणाले तुझी कल्पना खूप चांगली आहे, पण आलेले पर्यटकांना ते आवडेल की न आवडेल. म्हटलं आलेल्या पर्यटकांना आवडेल की न आवडेल हा आपला विषय नाही. आपण त्यांना एक दिशा दाखवण्याचं आपलं काम आहे. ज्यांना ते पटेल ते त्या ठिकाणी जातील, ज्यांना पटणार नाही ते जाणार नाही. हा कुठेही आपल्या आग्रहाचा विषय नाही, हा मॅन्डेटरी विषय नाही. पण ह्याच्यामधून लोकांचं म्हणणं काय आहे हे आपल्या लक्षात यायला लागेल. मला असं वाटतं ही जी 2 उदाहरणं मी दिली ही मनुष्य स्वभावाला आणि माणसाकरता आवश्यक असलेली उदाहरणं दिली. आणि म्हणून मी असं म्हणेन की उद्याच्यापासून माझ्या वेबसाईटमध्ये काही मी रिसेंट ॲक्टिव्हिटीज असं म्हटलेलं होतं, त्या काय आहेत ह्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे पुढे काय करायचं आहे याची दिशा स्पष्ट व्हायला लागेल. आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. नमस्कार.